जर तुमचे बोलण्याचे आणि जगण्याचे स्वातंत्र्य एका रात्रीत हिरावून घेतले गेले तर 25 जून 1975 भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस. याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सल्ल्यावरून राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी आर्टिकल 352 अंतर्गत इंटरनल डिस्टर्बन्स या कारणास्तव आणीबाणी घोषित केली. 12 जून 1975 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निवडणूक अवैध ठरवली. त्यांच्यावरील सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप सिद्ध झाला होता. दुसरीकडे जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण क्रांतीची मागणी झाली होती. बिहार, गुजरात, दिल्ली येथे विद्यार्थी, कामगार आणि सामान्य जनता रस्त्यावर उतरली होती. सिंहासन खाली करो, जनता आती है ही रामधारी दिनकर यांची कविता नारा बनली होती. 1971च्या युद्धानंतर देशात महागाई उसळली होती, अन्न टंचाई वाढली होती, बेरोजगारीचा कहर झाला होता, रेल्वे संप, कामगार आंदोलने यामुळे इंदिराजींचं सरकार अडचणीत आले होते. या पार्श्वभूमीवर आणीबाणीचा निर्णय मंत्रिमंडळाच्या संमतीशिवाय मध्यरात्री घेतला गेला. 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 या 21 महिन्यांच्या कालावधीत सांविधानिक मूल्यांची पायमल्ली झाली. कलम 14, 19, 21 प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निलंबित करण्यात आले. नागरिकांनी न्यायालयात आपले हक्क मागण्याचा अधिकार गमावला. जबलपूर खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने ठरवले, आणीबाणीच्या काळात नागरिकांना मूलभूत हक्कांसाठी न्यायालयात जाण्याचा अधिकार नाही. न्यायमूर्ती HR खन्ना हे एकमेव न्यायाधीश होते ज्यांनी या विरोधात मत दिले. या काळात प्रेसवर सेन्सरशिप लादली गेली. लाखो लोकांना मिसाच्या कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली. जयप्रकाश नारायण, अटल बिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस, LK आडवाणी, नाना देशमुख, मधु दंडवते आदी नेत्यांना तुरुंगात डांबले गेले. 38, 39, 40, 42 अशा घटना दुरुस्तींद्वारे केंद्राच्या अधिकारात वाढ करण्यात आली. हजारो लोकांची जबरदस्तीने नसबंदी करण्यात आली. संजय गांधी यांच्या दिल्ली आणि शहरांच्या सुधारणे मोहिमेअंतर्गत तुर्कमन गेट परिसरात हजारो लोकांच्या घरांवर बुलडोझर चालवले गेले. आवाज उठवणाऱ्या निष्पाप नागरिकांवर गोळीबार झाला. 21 मार्च 1977 रोजी जनता रोषामुळे आणीबाणी हटवण्यात आली. न्यायमूर्ती JC शहा यांच्या अध्यक्षतेखाली शहा आयोग स्थापन करण्यात आला. या आयोगाच्या अहवालात दिसून आले की आणीबाणीच्या काळात 35,000 पेक्षा जास्त लोकांना विनाकारण अटक करण्यात आली. जवळजवळ 1 कोटी जबरदस्तीच्या नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. पत्रकारांवर सेन्सरशिप आणि छळ करण्यात आला. न्यायालयीन निर्णयांवर नियंत्रण ठेवण्यात आले. आणीबाणीच्या काळात झालेल्या घटनात्मक गैरवापराचे निराकरण करण्यासाठी व लोकशाही मूल्यांना अधिकच सुरक्षित करण्यासाठी 1978 मध्ये जनता सरकारने 44वी घटना दुरुस्ती केली, ज्यात इंटरनल डिस्टर्बन्सेस हा शब्द हटवून आर्म रिबेलियन केला. कलम 21 संरक्षित केला गेला. आणीबाणी लागू करण्यासाठी संसदेची विशेष बहुमताने मंजुरी आवश्यक केली गेली. आज 50 वर्षानंतर आपण बघतो, लोकशाहीत सत्ता अनियंत्रित झाल्यावर काय किंमत मोजावी लागते याची आठवण म्हणून 25 जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळला जातो. लोकशाही ही आपली जबाबदारी आहे. संविधान वाचा, त्याचे रक्षण करा.